जोगिया कालचं होमवर्क पाठवलं? बरं समजलं कालचं? रेशमा आवाज येते का? गायकवाड रेशमा तुला काय आवाज जात नाही काही की? ठीक आहे करू स्टार्ट. चॅप्टर नंबर फर्स्ट. Lesson name or chapter name is the laws of motion. Part 1. This chapter is related to the physics. Why? Because changes of the physically, some changes these chapters. Look at this. Chapter is completed. Some portions. First is understand करा. स्पीड अँड वेलोसिटी हा न्यू टॉपिक आपल्याला आता अंडरस्टँड करायचा आहे या चॅप्टर मध्ये. जो चॅप्टरचं नेम आहे लॉज ऑफ मोशन. सुरुवातीला आपण लॉज ऑफ मोशन याच्याशी रिलेटेड काही कन्सेप्ट, काही टॉपिक अंडरस्टँड केले होते. ज्याच्यामध्ये फर्स्ट टॉपिक आपण अंडरस्टँड केला होता मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल पाहिले होते, जे एक्झाम्पल हे सेन्स करून देत होते की ती ऑब्जेक्ट ही मोशन मध्ये आहे का स्टेबल आहे. विथ एक्झाम्पल आपण अंडरस्टँड केलं होतं. नेक्स्ट त्याच्यानंतर आपण अंडरस्टँड केलंय डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट मीन्स काय आणि डिस्प्लेसमेंट मीन्स काय. विथ एक्झाम्पल तुम्ही डेफिनेशन याची पाठ केली, समजून घेतली. कालच्या टॉपिक मध्ये आपण पाहिलेला हा भाग होता. आज न्यू टॉपिक आपण त्याच्याशी रिलेटेड असणार स्टार्ट करणार आहोत. बट डिस्प्लेसमेंट मध्ये आणि डिस्टन्स मध्ये जे एक्झाम्पल घेतलं होतं त्या एक्झाम्पलवरच आपल्याला स्पीड अँड वेलोसिटी हे पॉइंट अंडरस्टँड करायचं आहे, तो टॉपिक अंडरस्टँड करायचा आहे. तर अंडरस्टँड करा त्याच्यामध्ये स्पीड अँड वेलोसिटी. आता स्पीड अँड वेलोसिटी मध्ये काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले. त्या क्वेश्चन मध्ये सगळ्यात सुरुवातीला काय दिलेलं बघा. क्वेश्चन बघत असताना फर्स्ट क्वेश्चन दिलेला होता की व्हॉट आर द व्हेक्टर्स अँड द स्केलर्स. आता व्हेक्टर्स म्हणजे काय आणि स्केलर्स म्हणजे काय. व्हेक्टर्स अँड स्केलर्स या दोन्हीचाही मीनिंग काय. हो बरोबर आहे. स्केलर्स म्हणजे अदिश राशी आणि व्हेक्टर्स म्हणजे सदिश राशी. अदिश आणि सदिश हे आपल्याला काय करायचे टॉपिक त्याच्यामध्ये अंडरस्टँड करायचे. तर व्हॉट आर द व्हेक्टर्स अँड द स्केलर्स. आता तुमचा असणारा होमवर्क आहे. जर नाही जर कुठं अवेलेबल झाला किंवा अवेलेबल होऊन सुद्धा जर नाही समजलं त्यावेळेस तुम्ही विचारा, त्याला आपण परत एक्सप्लेन करू. सेकंड क्वेश्चन काय विचारलेला आहे, विच ऑफ द क्वांटिटीज डिस्टन्स, स्पीड, वेलोसिटी, टाइम, डिस्प्लेसमेंट अँड नेक्स्ट त्याच्यानंतरचं आर द स्केलर अँड विच आर द व्हेक्टर्स. आता याच्यामध्ये आपल्याला हे
अंडरस्टँड करायचंय की कोणतं याच्यापैकी ह्या दिलेल्यापैकी कोणती स्केलर क्वांटिटी आहे आणि कोणती वेक्टर क्वांटिटी आहे. डिस्टन्स, डिस्टन्स, स्पीड, व्हेलॉसिटी, टाइम, डिस्प्लेसमेंट हे दिलेले जे एक्झाम्पल आहेत. ह्या एक्झाम्पल पैकी कोणतं असे एक्झाम्पल आहे जे एक्झाम्पल स्केलर क्वांटिटीमध्ये येतात आणि कोणते वेक्टर क्वांटिटीमध्ये येतात. आता हे दोन क्वेश्चन्स तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्या दोन्ही क्वेश्चन्समध्ये अंडरस्टँड करण्यासाठी तुम्हाला अगोदर वेक्टर आणि स्केलर क्वांटिटीचं डेफिनेशन आणि नेक्स्ट त्याच्यानंतर हे अंडरस्टँड करावं लागेल की त्याच्यापैकी डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, टाइम, व्हेलॉसिटी याच्यापैकी स्केलर कोणती आणि वेक्टर कोणती. ओके, क्लिअरली आपल्याला इथपर्यंत अंडरस्टँड करायचं. ते दोन क्वेश्चन तुम्ही सोडून पाठवा. जर नाही जमले तर उद्याच्या क्लासमध्ये, उद्याच्या ऑनलाईन क्लासमध्ये हे क्वेश्चन विचारा, मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून देतो. ओके, नेक्स्ट चलो आपण आता जे टॉपिक आपण जिथपर्यंत आलं तिथून पुढे आपण अंडरस्टँड करायला सुरुवात करू. दिलेल्या टॉपिकमध्ये कुठपर्यंत होतं ते. तर सुरुवातीला आपण अंडरस्टँड करू स्पीड अँड व्हेलॉसिटी. आता स्पीड अँड व्हेलॉसिटीमध्ये तुम्हाला जे डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स हे पाहत असताना शीतलने जे डिस्टन्स कव्हर केलेलं होतं ते कव्हर केलेलं डिस्टन्स कसं होतं. शीतलने त्याच्या हाऊसपासून संगीताच्या हाऊसला गेली, तिथून त्याने स्कूलपर्यंत गेली. हे शीतलने कव्हर केलेलं डिस्टन्स होतं. तर त्याच्यावर असणारे एक्झाम्पल आपल्याला अंडरस्टँड करायचे की स्पीड मीन्स काय आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय. तर त्याच्याशी रिलेटेड असणारा फर्स्ट तुम्हाला त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. 9th मधल्या सुरुवातीचा ह्या चॅप्टरमध्ये सगळ्यात जास्त फॉर्म्युले दिलेले आहेत. त्याच्यामुळे त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. हॅलो, हा बोला ना. जरा जास्त लवकर गेला, 10च्या नंतर जायचं ना. 10च्या नंतर यायचं ना. तुम्ही लगेच गेले काय की नाही नाही, 10च्या नंतर या ना, म्हणजे सगळे येते तिथं. हो हो, ठीक आहे. तर कॉन्सन्ट्रेट करा. आता स्पीड अँड व्हेलॉसिटी याच्याशी रिलेटेड असणारा सगळ्यात सुरुवातीस त्याचा असणारा फॉर्म्युला. फर्स्ट फॉर्म्युल्यामध्ये अंडरस्टँड करा स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. काल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड हे आपण बघत असताना सगळ्यात सुरुवातीला स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. ऍक्च्युअल ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स, ऍक्च्युअल ट्रॅव्हलिंग केलेलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्सशी रिलेटेड असणारी कन्सेप्ट आपण काल अंडरस्टँड केली. त्याचा स्पीड काढण्यासाठी आपल्याला स्पीड ही काढायची आहे. त्याचा फॉर्म्युला दिलाय. तो फॉर्म्युला काय सांगतो त्याच्यामध्ये अंडरस्टँड करा. फॉर्म्युलामध्ये काय दिलंय, स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड. म्हणजे तो टोटल डिस्टन्स, त्यांनी टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं, ते टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं त्याला लागलेला टाइम, रिक्वायर्ड टाइम, त्याला लागलेला वेळ, जेवढं त्यांनी ऍक्च्युअल मध्ये टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे ह्याला स्पीड असे म्हणतात. त्या स्पीडचा असणारा हा काय आहे फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युला समजला सगळ्यांना. स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड. हे स्पीडचं असणार काय आहे फॉर्म्युला आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर अंडरस्टँड करा सेकंड आहे व्हेलॉसिटीचं. हे झालं स्पीडचं. आता व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी मध्ये काय सांगते ते, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हे कालच्या डेफिनेशनवर तुम्हाला समजलेलं आहे की स्टार्टिंग पॉइंट आणि फिनिशिंग पॉइंट, स्टार्टिंग पॉइंट अँड द फिनिशिंग पॉइंट ज्याचं मिनिमम असतं त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात. आणि डिस्टन्स कशाला म्हणतात तर ऍक्च्युअल ट्रॅव्हलिंग केलेला तो पाथ, प्रत्यक्षात त्या वस्तूने त्याच्या गतीमध्ये पूर्ण केलेला रस्ता ह्याला अंतर म्हणतात. आणि डिस्प्लेसमेंट विस्थापन कशाला म्हणतात, ज्याचं सुरुवातीचं असणारं ठिकाण आणि शेवटचं ठिकाण हे दोन्हीही मिळून ज्याचं कमी अंतर असतं ह्याला विस्थापन असं म्हणतात. म्हणजेच अशा पद्धतीचे असणारे स्टार्टिंग आणि फिनिशिंग पॉइंट ज्याचं मिनिमम असतं अशांना काय म्हटलं जातं डिस्प्लेसमेंट असं म्हणतात. ओके, तर त्या डिस्प्लेसमेंटची जे फॉर्म्युल्यामध्ये इन्क्लुडेड झालेलं ते फॉर्म्युल्यामध्ये झालेलं आहे व्हेलॉसिटीमध्ये. म्हणजे व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर दोन्ही फॉर्म्युले सगळ्यांना समजलेले आहेत. पहिला फॉर्म्युला काय दिलेला होता आपण, स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम.
आता सगळ्याला समजलेलं आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर विचारा, नसेल तर आपल्याला नेक्स्ट लगेच पुढची कन्सेप्ट बघण्यासाठी. समजले सगळ्याला? ओके, ठीक आहे. तर नेक्स्ट आपण त्याच्यानंतर बघू काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर आपल्याला स्पीड आणि व्हेलॉसिटी जे एक्झाम्पल आपण सुरुवातीला बघितलेले होते, त्या बघितलेल्या एक्झाम्पल वरूनच आपल्याला ह्याच्यामध्ये शीतलची स्पीड असेल, व्हेलॉसिटी असेल किंवा ऑव्हरेज व्हेलॉसिटी असेल, हे आपल्याला काय करायचं ह्याच्यामध्ये कन्सिडर किंवा त्याच्यामध्ये आपल्याला सॉल्व्ह करायची. अंडरस्टँड करा. त्याच्यामध्ये देत असताना काय दिलं सगळं सुरुवातीला, शीतल स्पीड अलोंग द पाथ ए. आता पाथ ए कोणता आहे ते पेज नंबर 1 वर तुम्हाला दिसेल. तर कोण सांगते पाथ ए कोणता आहे? सांग की जुबिया. आकांक्षा सांग. ठीक आहे, आवाज येत नाही काही जणांचा, माझा तर तिथपर्यंत येतोय. ठीक आहे, तर अंडरस्टँड करा. पाथ ए कोणतं? पाथ ए सांग तुम्हाला समजून काय आहे. पाथ ए आहे शीतल हाऊस टू संगीता हाऊस. आलं लक्षात? हे आहे पाथ ए. कोणतं कळालं ना? पाथ ए कोणतं आहे ते? शीतल स्वतःच्या घरी निघून सुरुवातीला कुठे गेली? संगीताच्या घरी. हे झालं तुमचं पाथ ए, म्हणजे मार्ग ए. आता त्याच्यामध्ये काय सांगते? शीतल स्पीड अलोंग द पाथ ए इज इक्वल टू. आता इथं काढायचं काय आपल्याला? स्पीड. काय काढायचंय? स्पीड. मग स्पीडचा असणार फॉर्म्युला काय आहे? स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड. तर मग त्याचं तेच फॉर्म्युला इथं घेतलेला आहे. स्पीड काढायची आहे, पाथ ए ची शीतलची स्पीड काढायची. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? तर त्याच्यात दिले इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम इज इक्वल टू डिस्टन्स. आता शीतल संगीताच्या घरी जाते, त्याचा डिस्टन्स किती आहे? 500 मीटर. 500 मीटर. अँड ती शीतल संगीताच्या घरी जाण्यासाठी लागलेला टाइम किती आहे? 5 मिनिट्स. काय दिलेलं आहे? 5 मिनिट्स. तर अशा पद्धतीनं हे 500 डिस्टन्स आहे, 5 मिनिट आहे. त्या दोघांचा जर भागाकार केला तर त्या भागाकार कसा येतो? 100 मीटर पर मिनिट. नीट समजून घ्या. 100 मीटर पर मिनिट म्हणजे एका मिनिटाला तिने काय केलेलं आहे? 100 मीटर डिस्टन्स कंप्लीट केलेला आहे. कोणी? शीतलने संगीताच्या घरी जे डिस्टन्स ट्रॅव्हल करून जात असताना जे डिस्टन्स कव्हर्ड केलेलं आहे ते कव्हर्ड केलेलं डिस्टन्स आहे 1 मिनिट्स मध्ये 100 मीटर. एवढं डिस्टन्स तिने काय केलेलं आहे? कंप्लीटेड केलेलं आहे. हे झालं पाथ ए चं असलेलं त्याचं स्पीड. पाथ ए ची असलेली स्पीड काढली आपण एका मिनिटामध्ये 100 मीटर. ही त्याची स्पीड काढलेली आहे. ही अशा पद्धतीने शीतल स्पीड अलोंग द पाथ ए इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम इज इक्वल टू डिस्टन्स आहे 500 मीटर, टाइम आहे 5 मिनिट्स इज इक्वल टू 100 मीटर पर सेकंड पर मिनिट्स. अशा पद्धतीनं हे त्याच्यामध्ये असलेलं शीतलची पाथ ए वरची असणारी त्याची स्पीड. आता नेक्स्ट त्याच्यानंतर शीतल स्पीड. आता परत आपल्याला स्पीडच काढायची. शीतल स्पीड अलोंग द पाथ बी. आता पाथ बी कोणता आहे? तर पाथ बी आहे त्याच्यामध्ये असलेलं, सांगतो तुम्हाला पाथ बी कोणता आहे ते. पाथ बी आहे संगीताच्या हाऊस पासून, संगीता हाऊस टू स्कूल. बरोबर आहे का? कुणीच बोलत नाही. संगीताच्या हाऊस पासून स्कूल हे झालं तुमचं पाथ बी. तर त्या पाथ बी वर शीतलची असणारी आपल्याला काय काढायची? त्याच्यामध्ये स्पीड काढायची. जशी इथं वर आपण स्पीड काढली पाथ ए ची. शीतलचं घर आणि संगीताचं घर हे पाथ ए होतं, ते आपण त्याच्यामध्ये क्लिअरिफिकेशन केलं. तर त्याची स्पीड तिथे निघाली एका मिनिटामध्ये 100 मीटर. आता पाथ बी ह्याच्यामध्ये शीतलची असणारी स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करायची.
तर पाथ बी तुम्हाला कळलेला आहे. पाथ बी हे आहे संगीताच्या हाऊस पासून स्कूल इथपर्यंत असणारं डिस्टन्स कव्हर करणार आहे, ते आहे पाथ बी. तर त्याच्यासाठी सुद्धा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम इज इक्वल टू. तर त्याच्यामध्ये पाथ बी मध्ये संगीताचा हाऊस टू स्कूल त्याचं डिस्टन्स आहे 1200 मीटर, म्हणजे 1200 मीटर हे त्याच्यामध्ये असलेलं डिस्टन्स आहे. आणि त्याच्यामध्ये असलेले 24 मिनिट्स हे त्याला लागलेला टाइम आहे. 24 मिनिट्स एवढं त्याच्यामध्ये लागलेला टाइम रिक्वायरमेंट्स आहे. ओके, आता ह्या दोघांचा सुद्धा भागाकार केला तर त्याच्यामध्ये उत्तर येतं 50 मीटर पर मिनिट. म्हणजे एका मिनिटामध्ये त्याची स्पीड होती, शीतलची स्पीड एका मिनिटामध्ये 50 मीटर डिस्टन्स कव्हर करण्याची पाथ बी मध्ये. आणि पाथ ए मध्ये एका मिनिटामध्ये शीतलने जे डिस्टन्स कव्हर केलेलं होतं पाथ ए मध्ये तर ते होतं एका मिनिटामध्ये 100. पाथ बी मध्ये आहे ते 1 मिनिट्स मध्ये 50 मीटर्स. तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये पाथ ए आणि पाथ बी चे आपण काढलेली ह्या स्पीड आहे. काय दिलेलं आहे त्या स्पीड. ओके, नेक्स्ट त्याच्यानंतरचा आपल्याला सेट करा. तर इथं काढायचं तर आपल्याला सेट थर्ड याच्यामध्ये अवरेज स्पीड शीतलची असणारी अवरेज स्पीड. अवरेज म्हणजे काय? आकांक्षा आवाज नाही येत. उमरा, अवरेज म्हणजे काय? रेश्मा सांग, अवरेज म्हणजे काय? हॅलो, नमस्कार, बोला. हो, हां हां हां. काय तासाचं का? बरं, एक काम करा ना, मला तुम्ही 10 वाजता फोन लावता का? ऑनलाईन चालू आहे आता, 9वीचा क्लास चालू आहे, ते मध्येच बंद पडला आता तुम्ही फोन लावल्यामुळं. 10 वाजता फोन लावा, मी सगळीच माहिती देतो तुम्हाला. हाय, आलो आलो. हे मध्येच काय होतंय, फोन येतात आणि ते फोन आले की हे आपलं स्टॉप होऊन बसते. ओके, तर मला सांगा अवरेज म्हणजे काय? आता जे सांगा तोपर्यंत अवरेज म्हणजे काय? माझाच आवाज कटला का? बरोबर आहे, सरासरीचा आहे, सरासरी आहे. आता ती सरासरी असणारी स्पीड आपल्याला काय करायची तर कॅल्क्युलेट करायची. आणि ती सरासरी असणारी स्पीड कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याच्यामध्ये दाखवलेल्या पद्धतीनं काय दिलेलं आहे बघा. तर इथं दिलेलं आहे शीतल आवरेज स्पीड. शीतल आवरेज स्पीड. आता शीतलची आवरेज स्पीड का दिलेली आहे ते समजून घ्या याच्यामध्ये दिलेल्या पद्धतीनं. तर आतापर्यंत आपण शीतलची स्पीड काढली पाथ ए वरची, त्याच्यानंतर शीतलची स्पीड काढली पाथ बी वरची. आता त्याचं अवरेज काढायचे. ते अवरेज कशा पद्धतीने आहे तर समजून घ्या. शीतल अवरेज स्पीड इज इक्वल टू, आता अवरेज काढण्यासाठी त्याचं असणारं जे फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला ह्या फॉर्म्युल्यापेक्षा डिफरंट आहे. कसा तर टोटल डिस्टन्स म्हणते ती. इथं फक्त काय घेतलं होतं स्पीड मध्ये आपण डिस्टन्स. इथं काय म्हणते ते अवरेज स्पीड मध्ये टोटल डिस्टन्स आणि टोटल टाइम. समजलं का? शीतल अवरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. आता त्याच्यामध्ये टोटल डिस्टन्स कुठून कुठे हे समजून घेणे इम्पॉर्टंट आहे. तर ते टोटल डिस्टन्स आहे शीतलच्या घरापासून स्कूल पर्यंत. शीतलच्या घरापासून स्कूल पर्यंत असणारं टोटल डिस्टन्स. आणि टोटल टाइम किती कुठून कुठे आहे तर शीतलच्या घरापासून स्कूल पर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला टाइम. तर हे दोन्ही दिलेलं आहे. टोटल डिस्टन्स आहे 1700 मीटर आणि टोटल टाइम आहे 229 मिनिट्स.
तर हे दोन्ही दिलेलं आहे, या दोघांचंही कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन मध्ये काय आलं तर 58.6 मीटर पर मिनिट ॲव्हरेज काढलंय दोन्हीचं, म्हणजे ॲव्हरेज काढलेलं आहे. शीतलचं ॲव्हरेज काढलेलं आहे घरापासून शाळेपर्यंत पोहोचण्याचं. तर ते ॲव्हरेज काढत असताना त्याच्यामध्ये हे अंडरस्टँड झालं त्याला की टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. तर टोटल डिस्टन्स दिलेला आहे त्याच्यामध्ये 1700 मीटर अँड टोटल टाइम त्याला लागलेला आहे 29 मिनिट्स. त्या दोघांचा जर भागाकार केला तर त्याच्यामध्ये असणारी त्याची शीतलची टोटल ॲव्हरेज स्पीड निघते एका मिनिटाला 58.6 मीटर पर मिनिट. 58.6 मीटर पर मिनिट हे काय निघालं त्याचं तर शीतल ॲव्हरेज स्पीड कुठून कुठपर्यंत तर तिच्या हाऊस पासून स्कूल पर्यंत. तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये हे टोटल त्याच्या असणारी शीतलची असणारी स्पीड काढलेली आहे. तर त्याच्यानंतर आहे शीतल व्हेलॉसिटी. आतापर्यंत आपल्या स्पीड झालेला आहे. आता त्याच्यामध्ये काय काढायचं आपल्याला त्याच्यामध्ये शीतलची असणारी व्हेलॉसिटी काढायची. तर व्हेलॉसिटीची इथं दिलेली फॉर्म्युला दिलेला आहे. तर तो फॉर्म्युला काय दिलेला आहे शीतल व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर त्याच्यामध्ये काय दिलं बघा शीतल व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता इथं काढत असताना डिस्टन्स अपॉन टाइम होता स्पीड काढत असताना, पण इथं आपल्याला व्हेलॉसिटी काढण्यासाठी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम लागायचा. डिस्प्लेसमेंट म्हणजे कसं तर नीट समजून घ्या. डिस्प्लेसमेंट म्हणजे शीतलचं घर आणि स्कूल हे किती डिस्टन्सवर होते. तर शीतलचं घर आणि स्कूल हे स्ट्रेट लाईन मध्ये जर बघितलं तर 1300 मीटर एवढ्याच डिस्टन्स मध्ये ती शीतलच्या हाऊस पासून स्कूलचं असणारं डिस्टन्स आहे. आणि ते डिस्टन्स त्याच्यामध्ये दिलेलं. तर इथं काय म्हणते ते डिस्प्लेसमेंट करायचं आहे. तर शीतलच्या घरापासून डायरेक्ट स्कूल मध्ये गेलं तर 1300 मीटर निघतं आणि त्याला लागणारा वेळ आहे 29 मिनिट्स. तर ह्या पद्धतीने जर आपण अंडरस्टँड केलं तर ह्या दोघांचा जर भागाकार केला तर त्याच्यामध्ये आन्सर येतं खरं. तर हिथं निघतं त्याची जे असणार शीतलची स्पीड, ती शीतलची स्पीड किती आहे शीतलची असणारी व्हेलॉसिटी एका मिनिटाला 1 मिनिट्स मध्ये 44.83 मीटर एवढं असणार त्याचं व्हेलॉसिटी निघते. कुठून कुठपर्यंत असलेली तर शीतल व्हेलॉसिटी इज इक्वल टू किती डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज इक्वल टू 1300 मीटर. आणि ते 1300 मीटर अपॉन त्याला लागलेला टाइम ते टाइम आहे 29 मिनिट्स. तर अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये याची व्हेलॉसिटी ती व्हेलॉसिटी निघालेली आहे 44.83 मीटर अपॉन म्हणजे 83 मीटर पर मिनिट. म्हणजे एका मिनिटाला त्याचं जे डिस्टन्स कव्हर करणार आहे व्हेलॉसिटीनुसार तर ते आहे 44.83 मीटर. एवढं डिस्टन्स त्याच्यामध्ये ते स्पीड व्हेलॉसिटीनुसार ती करू शकते. तर अशा पद्धतीनं तुम्हाला याच्यामध्ये अंडरस्टँड झालेलं असेल की शीतलची असणारी स्पीड आणि त्याची व्हेलॉसिटी हे आपण कन्सिडर आणि त्याचे दोन फॉर्म्युले हे काल बघितलेलं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये आज तेच एक्झाम्पल व्हेलॉसिटी आणि स्पीड ह्या फॉर्म्युल्यामध्ये इन्सर्टेड करून आपण त्याच्यामध्ये अंडरस्टँड करू. ओके. आता कुणाला याच्याशी संबंधित असणारा काही प्रश्न असेल क्वेश्चन असेल जे समजलेलं नाही किंवा आणखी काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तो विचारू शकता. आपण त्याला क्लिअरिफिकेशन त्याच्यात लगेच करू. ज्याला आहे त्यांनी लवकर बोला म्हणजे तुम्हाला काय होईल लगेच प्रश्नाचा आन्सर मिळेल. क्वेश्चन विचारलेला आन्सर लगेच देता येईल. नाही तर पुढचा टॉपिक आपण लगेच सुरू करू. आकांक्षा समजले का? उमरा, रेश्मा, शुभम, हांगे शुभम, बरोबर, सादत, शेख सादत, जुबिया, ओके, सानिया,
सानिया समजलं का? व्यंकटेश, श्रेया, साक्षी, साक्षी समजलं का? ओके, कुणाचा क्वेश्चन आहे का मग त्याच्याशी रिलेटेड? असेल तर विचारा, असेल तर मग नेक्स्ट टॉपिक लगेच आपण स्टार्ट करू. आहे कुणाला काय प्रॉब्लेम? नाही का? ठीक आहे, लगेच बघा नेक्स्ट आपण चालू करू न्यू टॉपिक. म्हणजेच आता स्पीड अँड व्हेलॉसिटी हे दोन्ही असणारे कन्सिडर केलेलं आपण अंडरस्टँड झालेलं आहे. स्पीड अँड व्हेलॉसिटी मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला जेवढं काही त्याच्याशी रिलेटेड असणारे जे फॉर्म्युले होते आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये जे शीतलचे असणारे स्पीड पाथ ए ची ती आपण त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट केलेली आहे. शीतलची परत स्पीड पाथ बी ची तीही कॅल्क्युलेट केलेली आहे, तीही त्याच्यामध्ये आन्सर निघालेला आहे. पण शीतलचं असणारं ॲव्हरेज व्हेलॉसिटी हेही त्याच्यामध्ये आपण कन्सिडर किंवा क्लेरिफिकेशन केलेलं आहे. नेक्स्ट त्याच्यानंतरचं आपण बघितलं होतं त्याची व्हेलॉसिटी, शीतलची असणारी व्हेलॉसिटी ही त्याच्यामध्ये आपण फाइंड आउट केलेली आहे, कॅल्क्युलेट केलेली आहे, तेही क्लेरिफिकेशन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही चॅप्टर स्टार्ट करत होता, सॉरी जे टॉपिक स्टार्ट करत होता स्पीड अँड व्हेलॉसिटी, त्या स्पीड अँड व्हेलॉसिटी मध्ये जे पेज नंबर 2 वर दिलेलं आहे, ऑलवेज रिमेंबर, तुमच्या बुक मध्ये बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ऑलवेज रिमेंबर मध्ये काय दिलेलं आहे, तर ऑलवेज रिमेंबर मध्ये सगळ्यात सुरुवातीला दिलेलं आहे की द युनिट ऑफ द स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम. युनिट ऑफ द व्हेलॉसिटी अँड स्पीड, स्पीड अँड व्हेलॉसिटी इज द सेम आहे. जो युनिट दिलेला आहे, युनिट मीन्स काय, त्याचं एकक. युनिट म्हणजे काय, त्याचं एकक. स्पीड अँड व्हेलॉसिटी याचं असणार काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये, युनिट हे सेमच आहे, एकच आहे. आता ते युनिट कोणतं, तर त्याच्यामध्ये दिलेलं युनिट आहे एसआय सिस्टीम मध्ये ते युनिट आहे मीटर पर सेकंद. नीट समजून घ्या बरं का, मीटर पर सेकंद म्हणजे MKS ह्या सिस्टीम मध्ये. आता त्याच्याही सुरुवातीला अगोदर MKS म्हणजे काय आणि CGS म्हणजे काय ते समजून घ्या, म्हणजे तुम्हाला ते अंडरस्टँड होईल. तर MKS म्हणजे काय, MKS आणि CGS, तर इथं सांगतो तुम्हाला, त्याच्यामध्ये एक्सप्लेन करून म्हणजे लक्षात येईल किंवा लक्षात ठेवा. M म्हणजे काय, तर M म्हणजे आहे मीटर. K म्हणजे काय, K म्हणजे किलोग्रॅम. ओके, आणि S म्हणजे काय, तर सेकंद. आता त्याच्यातही नीट समजून घ्या, मीटर म्हणजे काय कॅल्क्युलेट केलं जातं, तर डिस्टन्स. ओके, किलोग्रॅम मध्ये वेट, त्याच्यानंतर सेकंद मध्ये टाइम. तर तसं स्पीड अँड व्हेलॉसिटी याचा असणार युनिट कसं आहे, सेम आहे. ते युनिट म्हणजे कसं, SI मध्ये MKS सिस्टीम मध्ये युनिट्स मध्ये, SI युनिट्स मध्ये स्पीडचं आणि व्हेलॉसिटीचं असणार जे युनिट आहे ते युनिट आहे मीटर पर सेकंद. त्याच्यानंतर आहे CGS सिस्टीम मध्ये, CGS सिस्टीम मध्ये ते आहे सेंटीमीटर पर सेकंद. आता सेंटीमीटर म्हणजे काय, तर त्याचंही इथे एक्सप्लेन आपण करू. सेंटीमीटर म्हणजे काय, CGS. आता CGS मध्ये कसं, तर C म्हणजे सेंटीमीटर, सेंटीमीटर म्हणजे डिस्टन्स. ओके, G म्हणजे ग्रॅम, आवाज येतो कोणास तरी, ग्रॅम, त्याच्यामध्ये असणारा हा वेट आहे. त्याच्यानंतर S म्हणजे सेकंद, आणि ते सेकंद म्हणजे त्याच्यामध्ये दिलेला टाइम. ओके, तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये दिलेला ही प्रोसेस आहे. तर MKS आणि CGS आता तुम्हाला क्लिअर अंडरस्टँड झालेला आहे की MKS म्हणजे काय आणि CGS म्हणजे काय. तर MKS मध्ये M म्हणजे मीटर, K म्हणजे किलोग्रॅम आणि S म्हणजे सेकंद. CGS म्हणजे काय, तर C म्हणजे सेंटीमीटर, G म्हणजे ग्रॅम आणि S म्हणजे सेकंद. तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये दिलेले जे युनिट्स आहेत स्पीड अँड व्हेलॉसिटीचे, हे युनिट सेम आहेत. सेम म्हणजे कसे, तर SI सिस्टीम मध्ये त्याचे युनिट आहे मीटर पर सेकंद आणि CGS सिस्टीम मध्ये
त्याचं आहे युनिट सेंटीमीटर पर सेकंद. तर अशा पद्धतीने हे दोन्ही त्याच्यामध्ये काढलेलं आहे. तर त्याच्यातही आणखी डिफरंटेशन अंडरस्टँड करा. जे दिलेलं आहे ते डिफरंटेशन त्याच्यामध्ये सुरुवातीला अंडरस्टँड करा. स्पीड म्हणजे काय, तर स्पीड इज रिलेटेड टू द डिस्टन्स. स्पीड इज रिलेटेड टू द डिस्टन्स and velocity is related to the displacement. Speed is related to the distance आणि velocity is related to the displacement. कारण आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे टॉपिक काल अंडरस्टँड केलेले होते. आता तुम्हाला ते क्लिअर झालं की स्पीड म्हणजे डिस्टन्स आहे आणि वेलोसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. ओके, आतापर्यंत आपण क्लिअर याच्यामध्ये स्पीड अँड वेलोसिटी विथ एक्झाम्पल अंडरस्टँड केलेला आहे. ऑलवेज रिमेंबर मध्ये शेवटचा एक पॉइंट दिलेला आहे. तो पॉइंट म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये दिलेल्या पद्धतीनं काय दिले, त्याच्यामध्ये शेवटचा एक पॉइंट आहे ऑलवेज रिमेंबर मध्ये. तुमच्या बुक मध्ये बघा, पुस्तकात बघा, पुस्तकात पेज नंबर 2 वर. आवाज येतोय का सगळ्यांना? आकांक्षा, बरं ठीक आहे. पेज नंबर 2 वर बघ. पेज नंबर 2 वर त्याच्यात काय दिलेलं आहे, ऑलवेज रिमेंबर मधला शेवटचा पॉइंट म्हणजे थर्ड. इफ द मोशन इज कशाचं मोशन त्याच्यामध्ये दिलेलं, if the motion is along a straight line, the values of speed and velocity are the same. नीट समजून घ्या. the motion is along the straight line. एखाद्या ऑब्जेक्टचं मोशन हे स्ट्रेट लाईन आहे. स्ट्रेट म्हणजे सरळ रेषेत आहे. त्याच्यात काय सांगतंय, the values of the speed and velocity. Values of the speed and velocity are the same. त्याच्यामध्ये असणाऱ्या व्हॅल्यूज स्पीडच्या आणि व्हेलॉसिटीच्या सेम आहेत. बट कधी, ती ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन मध्ये मोशन मध्ये असल्याच्या नंतर, सरळ रेषेत गतिमान जर असेल त्यावेळेस त्या ऑब्जेक्टचं असणारे स्पीडची व्हॅल्यूज आणि व्हेलॉसिटीची असणारी व्हॅल्यूज हे दोन्ही कशा आहेत, सेम दिलेले आहेत. नेक्स्ट, अदरवाइज दे कॅन बी डिफरंटेड. आणि जर दुसरीकडे बघितलं स्ट्रेट लाईन मध्ये नाही आणि कशाही आहेत, दॅट टाइम्स त्याच्यामध्ये असणारं त्याचं जे व्हॅल्यूज आहेत हे कसे आहेत, डिफरंट आहेत. स्ट्रेट लाईन मध्ये जर असतील तर त्याची असणारी जी स्पीड आहे, व्हेलॉसिटी आहे, ही कशी आहे, सेम आहे. जर तीच स्ट्रेट लाईन मध्ये नसून कशाही असणाऱ्या लाईन मध्ये किंवा कशाही मोशन मध्ये असेल तर त्याची व्हेलॉसिटी आणि त्याची स्पीड ही कशी असणार आहे, डिफरन्स त्याच्यामध्ये दिलेली असणार आहे. तर व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाइम. आणि ती व्हेलॉसिटी हे रिक्वायरमेंट असेल युनिट टाइम मध्ये, तर त्या पद्धतीने त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, क्लिअरिफिकेशन करू शकतो. ओके, इथपर्यंत आपण अंडरस्टँड केलं स्पीड अँड टाइम, स्पीड अँड व्हेलॉसिटी. याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन असेल तर विचारा. फक्त 2 मिनिटं राहिलेले आहेत ऑनलाईन क्लासला स्टॉप होण्यासाठी. त्या 2 मिनिटात कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. नसेल तर उद्या आपल्याला त्या स्पीडचे आणि व्हेलॉसिटीचे इफेक्ट अंडरस्टँड करून घ्यायचे आहेत. 2 मिनिटं वेळ आहे, विचारू शकतात कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर. ओके, म्हणजे सगळ्यांना समजलेलं आहे आजचं स्पीड आणि व्हेलॉसिटी. परत त्याला रीड करा, वाचा, अंडरस्टँड करा. परत उद्या कोणाला जर त्याच्याशी रिलेटेड असणारे काही क्वेश्चन असेल तर विचारू शकतो. आपण त्याला परत क्लिअरिफिकेशन करू. आणि नेक्स्ट त्याच्यानंतर हे अंडरस्टँड करा. नेक्स्ट पेजवरचा जो टॉपिक आपल्याला अंडरस्टँड करायचा तो टॉपिक आहे इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. आता ह्याच्यामध्ये अंडरस्टँड करा इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. तर हे टॉपिक जो पेज नंबर 3 वर आहे तो उद्या आपल्याला काय करायचं आहे, तो अंडरस्टँड करायचा आहे. बट ते अंडरस्टँड करण्याच्या अगोदर त्याला काय करा, वाचून या. तुमचे जे फ्रेंड्स असतील, मित्रमैत्रिणी असतील, त्यांना सांगा की ऑनलाईन क्लास ही कंटिन्यू चालू आहे. त्याच्यामध्ये शिकवलेलं शाळेत परत शिकवलं जाणार नाही. ज्यावेळेस प्रत्यक्षात शाळा सुरू होईल त्यावेळेस
तिथून पुढचाच भाग शिकवला जाणार आहे. म्हणून कुणीही ऑनलाईन क्लास मिस करू नका. जे फ्रेंड्स तुमचे मिस करतात त्यांनाही सांगा की हे अटेंड करा म्हणून, कारण याच्यामध्ये शिकवलेलं परत शिकवलं जाणार नाही. आपला जी शाळा सुरू होणार आहे त्याच्यामध्ये तिथून पुढचं शिकवलं जाणार आहे. ओके, ठीक आहे. बाय सगळ्या स्टुडंटना.